नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि जय शिवराय। तर शेतकरी मित्रांनो, आपण जसे अंदाज दिलेले होते ठीक राज्यामध्ये तसं आपणास घटताना दिसत आहे। आपण सुरुवातीपासनं या कमी दाबाचा ट्रॅक जो आहे तो आपण उत्तरेकडे जाताना दाखवलेला होता आणि ठीक त्यानुसारच आपणास घटताना सध्या दिसत आहे। राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये म्हटलं तरी चालेल बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती अजूनही कायम आहे आणि आजच्या दिवसासाठी शेतकरी मित्रांनो नाशिक, नगर, पुणे, धुळे, नंदुरबार तसेच संभाजीनगर या भागाकरिता आज संपूर्ण दिवसासाठी एक जोरदार असा अलर्ट राहीलच। या भागामध्ये प्रचंड असा नुकसानकारक पाऊस होणार आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये सांगितल्याप्रमाणे रात्रभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना बघा एक आस लागलेली आहे की नेमका पाऊस कधी उघडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेलाच होता की साधारण बघा आपण 14 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला होता। 14 तारखेला आपण परतीचा पाऊस जवळपास अर्ध्या राज्यातनं जाणार असं सांगितलेलं होतं। तर त्यामध्ये बघा थोडंसं काहीतरी बदल दिसतोय। तर शेतकरी मित्रांनो बघा 8 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये पावसाचं जे वातावरण आहे ते संपूर्ण जाण्यासाठी अनुकूल असं वातावरण आता सध्या तरी दिसत आहे। आणि बघा यामध्ये जर आणखीन काही फरक झाला तर आपण पुन्हा एकदा एक अंदाज देऊया। पण तुर्तास आपणास ही आनंदाची बातमी आहे की 8 तारखेपासून संपूर्ण जवळपास 80% भागातनं राज्यातील 80% भागातनं मान्सून जाताना सध्या तरी आता लेटेस्ट मॉडेलच्या अंदाजानुसार आपणास दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्यावा आणि बघा साधारण हा जो कमी दाबाचा प्रभाव आहे तो 30 तारखेपर्यंत राज्यात मध्ये बघायला मिळणार आहे। आज मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये उघडीप बघायला मिळणार आहे। तर बघा काही ठिकाणी सूर्यप्रकाश सुद्धा दिसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, साधारण बघा पुन्हा एकदा जो 3 तारखेला जो कमी दाब बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा जर ट्रॅक बघितला तर आताचे जे पुढील कमी दाब आहेत ते संपूर्ण उत्तर पूर्व राज्याकडे जाणार आहे। म्हणजेच यामध्ये बघा बिहार आलं, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मिझोराम वगैरे या भागामध्ये, आसाम या भागामध्ये तो आता कमी दाब जे आहे त्याचा प्रभाव जाईल। आणि 2022 सारखी सेम कंडिशन यावर्षी सुद्धा आपणास बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मान्सून जरी रिटर्न गेलेला आहे पण बऱ्याचशा विभागामध्ये 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राज्याच्या राजस्थान, जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश या भागामध्ये 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस आपणास बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा या भौगोलिक घटना घडत राहतात। मान्सून रिटर्न झाला म्हणून संपूर्ण मान्सून जात नसतो, तर काहीतरी वातावरणामध्ये त्याचे अंश असतातच आणि ते कमी दाबामुळे पुढे ढकलण्यास मदत होतात म्हणून त्या भागामध्ये पाऊस होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्यावा। तर आजचा अलर्ट आपण उत्तर महाराष्ट्रासाठी दिलेलाच आहे। तर या भागातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं वातावरण आहे आणि खास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आस लागलेली आहे की नेमकं पाऊस हा उघडणार कधी आहे। तर शेतकरी मित्रांनो, 1 ते 8 दरम्यान पाऊस हा बऱ्याच प्रमाणात कमी होताना आपणास दिसत आहे। दुपारच्या 3 पर्यंत उघडीप आपणास बघायला मिळणार आहे आणि 3 नंतर स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडणार आहे। तर हे आपल्या स्थानिक वातावरणाची योग्य तो अंदाज घेऊन आपण आपली कामे करावी। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।